तुम्हाला माहिती आहे का, आज 5Gच्या युगामध्ये असा एक देश आहे जिथे इंटरनेटच नाही आहे. इथे आपण 5G आणि 6Gच्या गोष्टी करतोय, पण इथं साधं इंटरनेट पण नाही आहे या देशात. कोणता हा देश आहे आणि इथली परिस्थिती काय आहे? पटकन सांगतो. नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी. तर या देशाचं नाव आहे इरिट्रिया. जेव्हा संपूर्ण जग आज ग्लोबली डिजिटल झालेलं आहे, 5G 6Gच्या गोष्टी केल्या जात आहेत, AI कुठपर्यंत पोहोचलाय, आपण AIच्या गप्पा करतोय, तेव्हा हे इरिट्रिया देश असा देश आहे, इथं साध्या व्हॉइस कॉलवर आणि SMS वर इथल्या लोकांना अवलंबून राहावं लागतंय. इरिट्रिया हा जगातील असा एकमेवच देश आहे जिथे डेटा उपलब्धच नाही आहे. इथे जे लोक आहेत त्यांच्या हातात स्मार्टफोन तर आहे, पण फक्त साधा फोन आणि SMS करण्यासाठी. यूट्यूब किंवा फेसबुक स्क्रोल करणं तर इथल्या लोकांसाठी एका स्वप्नासारखं आहे. जर चुकून कोणाला इंटरनेट वापरायची गरज पडलीच तर त्यांना तिथल्या राजधानीतल्या मोजक्या सरकारी इंटरनेट कॅफे आहेत तिथं जावं लागतं. तिथे देखील ID कार्ड दाखवावा लागतो आणि ID कार्ड दाखवल्यानंतरही तासाला 100 रुपये फी आहे. पण इंटरनेटचा स्पीड तर म्हणजे इतका भयंकर की पेज लोड व्हायला तासन तास जातात. तर महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही काय शोधताय यावर देखील 24 तास त्या सरकारी यंत्रणेची करडी नजर असते. खाजगी कंपन्यांना इथं थाराच नाही आहे आणि टेलिकॉमवर तर पूर्णपणे सरकारचंच नियंत्रण आहे. बरं, बाहेरच्या जगाशी मग संपर्क साधायचा कसा? तर बाहेरच्या जगाशी संपर्क साधण्यासाठी आजही हे लोक महागड्या इंटरनॅशनल कॉल्सवरच अवलंबून आहेत. तंत्रज्ञानाच्या या महासागरामध्ये हा देश एका बेटासारखा अलिप्त पडलाय. तुम्हाला काय वाटतंय, इंटरनेट शिवाय आयुष्य कसं असेल? कमेंटमध्ये नक्की सांगा.